बस स्थानकांचं रूप बदलतंय। जगतापांनी शहरासाठी अजूनही काय काय केलं? रस्ते, पाणी, भुयारी गटार योजना याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील महत्त्वाची आहे। मराठवाडा आणि पुण्याला जाणारे प्रवासी हे नगरमधून जातात। त्यामुळे नगरमधील तिन्ही बस स्थानकांचा विकास करण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी निधी मिळवला। कोणत्या बस स्थानकासाठी किती निधी मिळालाय, काय कामे झाली आहेत, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेऊया। नगर शहरात तारकपूर, माळीवाडा, पुणे बस स्थानक असे 3 बस स्थानक आहेत। या तिन्ही बस स्थानकांवर प्रवाशांची वर्दळ असते। तिन्ही बस स्थानकांची दुर्दशा झाली होती। त्यामुळे या बस स्थानकांसाठी आमदार संग्राम जगताप यांनी सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतलाय। महत्त्वाच्या माळीवाडा या सर्वात मोठ्या बस स्थानकाचं नूतनीकरण करण्यात येतंय। त्यासाठी तब्बल 16 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। तर तारकपूर बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरण झालंय। पुणे बस स्थानकाच्या आवारात काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे। या दोन्ही बस स्थानकाच्या काँक्रिटीकरणासाठी 7 कोटींचा निधी मिळालाय। सावेडी बस स्थानकही आता नव्या रूपात दिसणार आहे। हे बस स्थानक प्रस्तावित आहे। या बस स्थानकासाठी 7 कोटींचा निधी मिळणार आहे। नगर शहरातील कचऱ्याची योग्य रीतीने विल्हेवाट लावण्यासाठी शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यामधून खत निर्मितीचा प्रकल्प बुरुडगाव कचरा डेपोमध्ये सुरू केला। या प्रकल्पासाठी 22 कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे खत निर्मितीच्या या प्रकल्पाचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय। शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास या प्रकल्पामुळे मोठी मदत झालीय। तसंच यातून निर्माण होणाऱ्या खतांमुळे कचऱ्याचं व्यवस्थापन देखील चांगल्या प्रकारे होऊ लागलंय। आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर असावं म्हणून शहर कचराकुंडी मुक्त करण्याचा संकल्प संग्राम जगताप यांनी केला। शहरवासियांच्या आरोग्याचं संरक्षण व्हावं या हेतूने शहराला कचराकुंडी मुक्त करताना महानगरपालिकेच्या माध्यमातून घंटा गाडी उपक्रमाचा शुभारंभ केला। या उपक्रमासाठी 3 कोटी 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्यानं घंटा गाड्यांचं नियोजन करणं सुलभ झालंय। शहरातील सर्व भागांपर्यंत घंटा गाडी पोहोचेल याचं नियोजन केलं। दररोज नियमितपणे कचरा गोळा करणाऱ्या घंटा गाड्यांमुळे शहरासह उपनगरांमध्ये देखील आपलं शहर कचराकुंडी मुक्त झालंय, स्वच्छ दिसू लागलंय। महानगरपालिकेला पतदिव्यांचं विजेचं बिल जास्त येत होतं। वीज बिल न भरल्यानं अनेकदा पतदिवे बंद राहत होते। त्यावर उपाय म्हणून शहरात 32,000 LED लाईट्स लावण्यात आले। त्यामुळे शहर प्रकाशमय तर झालंय, शिवाय महानगरपालिकेच्या वीज बिल आणि मेंटेनन्स मध्ये सुद्धा 40% रकमेची बचत झालीय। तसंच फराबाग, सावेडी आणि अमरधाम परिसरात 12 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीतून सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली। एक प्रकारे संग्राम जगताप यांनी शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा दृष्टिकोन ठेवला। त्यातून अनेक प्रकल्प मार्गी लावून शहराचा विकास होतोय। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube आणि सोशल मीडियावर लेट्स अप मराठीला फॉलो करा आणि पाहत रहा लेट्स अप मराठी।